Now we will start numericals. First upon, a gas enclosed in a cylinder. Gas enclosed in cylinder is expand to double. Is expand to double its initial volume. It means initial starting volume. Its initial volume 0.5 units. 0.5 units at a constant pressure. At a constant pressure, it means 1 atmosphere, right? At a constant pressure of 1 atmosphere, how much work is done? How much work is done in this process? Is the work done on the gas or by the gas? How do you know this? Okay, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? वर्क डन, राईट? सो त्यांनी प्रेशर दिलेलं आहे, इनिशियल वॉल्यूम दिलेला आहे. ओके, अँड देन फायनल वॉल्यूम काय सांगितलं आहे त्यांनी? इनिशियल वॉल्यूम अँड फायनल वॉल्यूम हा डबल आहे इनिशियलच्या. ओके, राईट? सो 1 ॲटमॉस्फिअर वी नो दॅट 1 ॲटमॉस्फिअर किती पास्कल असतो? 1.01 इंटू 10⁵ पास्कल. ओके, अँड देन त्यांनी अजून काय सांगितलं आपल्याला? वर्क डन कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. सो डब्ल्यू. सो वी नो दॅट आपल्याला माहितीच आहे वर्क डन इट मीन्स डब्ल्यू इज इक्वल टू पी डेल्टा व्ही. पी डेल्टा व्ही. बट वॉल्यूम हे आपल्याला सिंगल न देता त्यांनी फायनल मायनस इनिशियल दिलेलं, राईट? नाव प्रेशर इज इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ इंटू वॉल्यूम फायनल मायनस वॉल्यूम इनिशियल. अँड वी नो दॅट वॉल्यूम फायनल काय आहे? 1 इंटू 10⁵ इंटू फायनल वॉल्यूम आहे आपला 2 इंटू इनिशियल वॉल्यूम, राईट? इट मीन्स 0.5 मायनस 0.5. ऑब्वियसली 2 0.5 मधनं 1 0.5 गेला म्हणजेच 1 0.5 इंटू 0.5 इंटू 10⁵. अँड देन आपलं वर्क डन आहे त्या टोटल सिस्टीमवर किती होतात मग? 0.5 इंटू 101 मल्टिपल नाव 0.505 इंटू 10⁵, राईट? अँड देन फायनल आन्सर ॲज इट इज असं पण ठेवू शकता किंवा 5.05 इंटू 10⁴ जूल. वर्क डन इन त्यांनी रिझन पण विचारले. वर्क डन इन done on certain volume, work done on certain volume of pressure constant. Work done in the process is 5.05 into 10⁴ joule. Into 10⁴ joule. The positive work done implies that the work done by the gas. And next 104 kg, next numerical. 104 kilojoule. 104 kg of work is done on certain volume of a gas if the gas releases 125 kg. If the gas is released 125 kg of heat
of heat, calculate the change in internal energy. Calculate the change in internal energy. ओके, रिलीज होतं आहे म्हणजे ते वर्क मायनसमध्ये दिलेलं आहे. सो मायनस आपल्याला इन मॅग्निट्यूडमध्ये घ्यायचं आहे. का? कारण की आपला फॉर्म्युला आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. ओके, सो डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल मग? डब्ल्यू इज इक्वल टू राईट नाव 104 kg minus 104 kg and Q is equal to 125 kg minus 125 kg. Then Q आहे 125 minus 104. Subtraction करा. 125 minus 104 is equal to 21 kg. टोटल इंटरनल एनर्जी इथे आपली 121 kg. 21 kg. Change in internal energy is 21 kg. A system releases 125 kg. A system releases 125 kg of heat while 104 of work done. Opposite आहे आधीचे. 104 work done on the system. Calculate the change in internal energy. Calculate the change in the internal energy. Okay, then formula same. Delta U is equal to Q plus W. Then Q plus W. Change in internal energy. So तिकडे काय केलं होतं आपण 125 minus 104, बट इथे वर्क डन अपोजिट आहे. राईट, सो काय येईल? वर्क डन जरी निगेटिव्ह साईड 125 मायनस 125 प्लस 104 and then minus 21 total internal energy. Right, इथे मायनस का आलं? बिकॉज द सिस्टीम इन वर्क डन बाय सिस्टीम दॅन हीट ॲडेड. ओके, सो इथे वर्क डन बाय सिस्टीम क्यू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला -100 J. नेक्स्ट, when 20 K calories, when 20 K calories to a system, external work done is 20,000. External work is 20,000 joule. 20,000 joule. Find the increases in internal energy. Find the increases in internal energy of the system in joule. So Q is equal to 20 दिलेला आहे. राईट, अँड वर्क डन W दिलेला आहे 22,000. ओके, अँड आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? इंटरनल एनर्जी DU अँड देन J दिलेला आहे 42,000. ओके, जूल पर किलो केल्विन. सो इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला सेम आहे, बट आपल्याला जूल इन के केलमध्ये काय करायचं आहे? ट्रान्सफर करायचं आहे. ओके, कन्वर्ट करायचं आहे. सो नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. टू कन्वर्ट द गिवन हीट फ्रॉम किलो कॅलरी टू जूल्स. देन नेक्स्ट लाईनमध्ये Q in joules, then J into Q. म्हणजेच कशामध्ये कन्वर्ट होतं आपलं? किलो कॅलरी. देन 4200
सॉरी 42,000 इंटू 20 काय होतं आहे मग 42 2 जा 84 राईट 84,000 42,000 ओके. हे झालं आपलं कन्वर्जन राईट. नेक्स्ट लाईनमध्ये फ्रॉम फॉर्म्युला क्यू मिळाला आहे आपल्याला किती मिळालं आहे 84,000 ओके. क्यू इन जूल्स क्यू इन जूल टोटल क्यू आहे मग 8400 अँड वी नो दॅट आपला फॉर्म्युला काय आहे W इज इक्वल टू क्यू मायनस जे. W इज इक्वल टू इंटरनल एनर्जी फाइंड करायची आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस W राईट. सो आपला क्यू किती आलेला आहे 8,000 ओके. करा मग फाईंड 84,000 मायनस W आहे आपला 20,000 राईट. सो काय येईल मग आपला आन्सर 64,000. So in change in internal energy delta U is equal to 64,000 जूल. ॲज इट इज असं पण ठेवू शकता किंवा 6.4 इंटू 10⁴ जूल पण करू शकता. 6.4 इंटू 10⁴ जूल. 1 2 3 4 पॉईंट डिजिट शिफ्ट केले. सो चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 6.4 into 10⁴ joule. Next, a gas contained in a cylinder fitted with the frictionless piston expand against a constant external pressure 1 atmosphere from a volume of 5 liter to a volume of 10 liter. It means volume initial दिलेला आहे 5 liter आणि वॉल्यूम फायनल दिलेला आहे 10 liter. In doing so it's absorb 400 joule. It means Q 400 joule. Thermal energy from its surrounding. Determine the internal energy of the system. Same 1013 into 10⁵ पास्कल. 5 लिटरमध्ये दिलेलं आहे 1013 देन त्याचं मीटर क्यूबमध्ये करायचं 5 into 10⁻³ मीटर क्यूब. सेम 10 into 10⁻³ मीटर क्यूब ओके. अँड देन त्यांनी W कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. फर्स्ट अपॉन चेंज इन टोटल इंटरनल एनर्जी. वी नो दॅट W इज इक्वल टू P डेल्टा V. देन P डेल्टा इट मीन्स चेंज इन वॉल्यूम. काय मग चेंज इन वॉल्यूम आपला VF मायनस VI राईट. सो 1.013 into 10⁵ 10 into 10⁻³ 5 into 10⁻³ मायनस ओके.
5 इंटू 10⁻³ आणि जो काही आपल्याला W मिळेल, ओके, तो W कशामध्ये पुट करायचा आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. इट मीन्स वी नो दॅट फॉर्म्युला डेल्टा U इज इक्वल टू Q minus W in mode. Okay, 10 minus 5, so 1013 into 10⁵, then 10⁻³ get common, so 10 minus 5 into 10⁻³ right. So 1013 into 10⁵, 5 into 10⁻³ 10 minus 5 5 and then 5 into आपण बघितलंच आहे 5 into 1.013 किती होतात, 10⁵ minus 3 10⁻², right, and then 5 into 1.013 506.4 into 10⁻² plus 2. Answer 506.3. आता आन्सर इंटू 10⁻² येतं आहे, राईट, अँड देन 10⁻², इट मीन्स काय आहे, किलो घ्यायचं जूलमध्ये कन्वर्ट, सो 506. ओके, ॲज इट इज असंच ठेवलं तरी चालेल या 500 घेतलं तरी चालेल. देन डेल्टा Q, आपलं Q काय आहे, मग Q आहे आपला 400, राईट, Q आहे आपला 400 अँड मायनस W आला आपला 506. नाव 400 minus 506, राईट, इट मीन्स आन्सर कशामध्ये येत आहे, मायनसमध्ये. काय येतं मग दोघांचं सबस्ट्रॅक्शन, -106.5 ही आहे टोटल इंटरनल एनर्जी, राईट ना. The negative sign indicate change in internal energy indicate that the internal energy decreases, when the gas expands. The above answer is obtained by corresponding and considering 1 atmosphere is equal to 1013 into 10⁵. Next, a diatomic gases gamma is equal to 1.4. Gamma is equal to 1.4. Does 200 joule of work when it is expand isobatically. Find the heat given of the gas in the process. Okay, then we know that diatomic gases constant volume असतो 5/2, right, and constant pressure असतो 7/2, then R 7/2 R, constant volume and constant pressure. So the work done is isobaric process, and we know that isobaric process, it means W is equal to P V2 minus V1 final minus initial. So we know that PV is equal to nRT, then nRT1 minus final minus initial है, so nRT2 minus nRT1, right,
nRT2 minus nRT1, and then T2 minus T1 is equal to काय येईल मग T2 minus T1 is equal to दोघांचा NR get common, and then ही प्रोसेस काय आली आहे, then W is equal to nRT common T2 minus T1 as it is ठेवलं, हे मल्टिपल and then इकडे जाऊन काय झालं, डिवाइड. सो T2 minus T1 is equal to W upon NR. ओके, देन द हीट गिवन नेक्स्ट लाईनमध्ये, सो Q काय येईल मग, Q is equal to NCP constant pressure, NCP minus T2 minus T1, NCP T2 minus T1, and we know that T2 minus T1 आपला काय आलेला आहे, W upon nRT. Then NCP W upon NR. आता याच्यामध्ये कुठल्या टर्म कॅन्सल आउट होतील, NN गेट कॅन्सल. देन राहिलं काय मग, CP अपॉन CP काय आहे आपला, NN गेट कॅन्सल. देन CP आहे आपला 7/2R. ओके, सो NCP काय आहे आपला, आपण लिहिलं आहे 7/2R, राईट. देन 7/2R इंटू W अपॉन NR. NN गेट कॅन्सल, RR गेट कॅन्सल, देन 7/2 W, अँड वी नो दॅट आपला W किती दिलेला आहे, W 200 जूल, राईट. W आहे आपला 200 जूल. सो 7/2 इंटू 200 जूल, काय ते सांगा बरं याचं, 200 जूल, 2 1 जा 2 अँड देन 100, राईट. सो आपला Q मिळाला 700 जूल. Q is equal to 700 joule. Okay. Next, 1 mole of ideal, 1 mole means N दिलेला, right? N mole of an ideal gas initially kept in a cylinder with a movable frictionless and massless piston at pressure 1 MPa, 1 megapascal, and temperature 27 degrees Celsius, and temperature 27 degree Celsius. It is then expand, volume is double. How much work is done by expansion is isobaric. Okay, temperature दिलं डिग्री सेल्सियस मध्ये, केल्विन मध्ये 27 to 73 केल्विन, राईट. ऑलरेडी पास्कल मध्ये दिले तर कन्वर्ट करायची गरज नाही. देन टेम्परेचर येतं आपलं 300 केल्विन. लेट झाला. Volume final is equal to twice volume initial. So first PV is equal to nRT and W is equal to P delta V. आपण वॉल्यूम इनिशियल फाइंड करायचं आहे. सो वॉल्यूम इनिशियल इज इक्वल टू nRT अपॉन प्रेशर आहे, राईट. सो इनिशियल टेम्परेचर अपॉन प्रेशर, we know that Avogadro number constant, universal constant R is equal to 8.31. then 8.31 into final initial temperature आहे 331 into 300 upon 1.01 into 10⁻⁶. then volume initial आहे 21
24.9. 24.9, and then we know that W is equal to P delta V. Delta V means काय? Change in volume. So final minus initial, and then final minus initial त्यांनी काय सांगितलं आहे? ट्वाइस आहे इनिशियलच्या. ओके, 2 minus 1 गेट 1, 2V. आपल्याला V1 मिळाला आहे. देन प्रेशर आहे 1.10 इंटू 10⁶ इंटू आपला वॉल्यूम इनिशियल आला 24.9. फायनल आन्सर आहे 2.49 इंटू 10⁵ अँड देन 2 ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल. 2.5 इंटू 10⁻³ जूल, अँड 3 जूल म्हणजेच काय आहे? केल्विन जूल. सॉरी, total work done 2.5. If a gas is compressed adiabatically by doing work 150 joule, 150 joule, what is the change in internal energy of gas? ओके, गॅस कॉम्प्रेस होतो म्हणजे 0, क्यू काय येतो आहे? 0. नेक्स्ट लाईनमध्ये आन्सरमध्ये, सिन्स द गॅस कॉम्प्रेस ॲडिओबॅटिकली देन क्यू इज इक्वल टू 0 अँड चेंज इन वर्क डन म्हणजे DW इज इक्वल टू -150. ओके, -150. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे? क्यू इज इक्वल टू काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इंटरनल एनर्जी प्लस वर्क. सो डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू तर 0 आहे, राईट, अँड डेल्टा यू आपल्याला इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे, आपल्याला चेंज इन पाहिजे. सो डेल्टा यू इज इक्वल टू 0 मायनस डब्ल्यू, अँड देन आपला काय आहे? मायनस मायनस का होऊन जाईल? प्लस. सो चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस 150 जूल. Next, 2 moles of an ideal 2 TWO 2 moles of an ideal monoatomic gas occupy a volume at temperature 300 Kelvin. 300 Kelvin. It means T1 दिलेला आहे 300 Kelvin. Expand to a volume means V2 दिलेला आहे 4V 4 volt 4V adiabatically. Then what is the final temperature? Of gas? Monoatomic gas. And monoatomic gas रिलेशन काय आहे? गॅमा इज इक्वल टू CP and CV कॉन्स्टंट 5/3, राईट. सो चेंज इन टेम्परेचर म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे T2 कितीने चेंज झालेला आहे, टेम्परेचर ऑफ 2. आणि मग फॉर्म्युला माहितीच आहे, फायनल टेम्परेचर T2 T1 V1 गॅमा रेस टू गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 T1 V1 रेस टू गॅमा -V इज इक्वल टू T2 V2 गॅमा -1, राईट. सो शिफ्ट केल्यावर काय येईल मग? T2 ॲज इट इज तिथंच राहील, T1 V1 अपॉन V2 रेस टू गॅमा -1. ओके, अँड देन T1 आपल्याला दिलेला आहे 300 इंटू V1 आहे आपला 2V अपॉन 4V रेस टू गॅमा आहे 5/3 -1. एल सॉल्व करता VV गेट कॅन्सल,
देन काय राहिलं मग 2 1 जा 2 2 2 जा 4. when we get cancel 2 1 जा 2 2 2 जा 4. it means 300 1 by 2 and 3 1 3 5 minus 3 2 by 3. 1 by 2 into 2 by 3 करायचं कारण की रेस 2 आहे ना तो म्हणजे मल्टिपल होईल राईट. 1 by 2 into 2 by 3 देन ते आहे 0.0625 and then 0.0625 0.0625 ओके. ते कळालं ना 0.0625 कसं आलं. 1 by 2 आता इथे आपण सपोज इथे काय असतं 2 into 2 काय येईल मग 2चा स्क्वेअर. इथे काय आहे 1 by 2 देन 1 by 2 into 2 by 3 कळालं. म्हणजे 1 by 2 किती वेळेस घ्यायचं आहे 2 by 3 टर्म्सने घ्यायचं आहे अँड देन दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल मग 1 by 2 into 2 by 3 काय येतं 2/6 राईट. अँड देन 6 म्हणजे 0.006 ओके. अँड देन 0.006 म्हणजे काय ते दोघांचं मल्टिपल 6 3 जा 18 राईट. त्याचं आन्सर येतं आहे 18.75 आणि आपल्याला किलो जूलमध्ये पाहिजे म्हणजेच 187.5 किलो जूल. हे मिळालं फायनल टेम्परेचर. सॉरी टेम्परेचर आहे ना युनिट वेगळं आहे फक्त केल्विन आहे. 10⁻³ आलं आहे ना म्हणजे फक्त केल्विन. $188 $187 something. Next, a steam engine delivers 4.8 into 10⁸ joule. Steam engine delivers 4.8 into 10⁸ joule of work per minute. Of work per minute and service 1.2 into 10⁹. 1.2 into 10⁹ of heat per minute. Of heat per minute from its boiler. What is the percentage efficiency of engine. म्हणजेच efficiency of engine इटा कॅल्क्युलेट करायचं राईट. सो वी नो दॅट efficiency of engine फॉर्म्युला बघितला आहे इटा इज इक्वल टू W/QH राईट. W काय 4.8/1.2. So 4.8 into 10⁸ upon 1.2 into 10⁹. 4.8/1.2 into 10⁸ into 10⁹. 12च्या टेबलमध्ये 4.8 येतं 48 येतच ना. 12 4 जा 48. देन 8 minus 9 किती होतात -1 म्हणजे 4 into 10⁻⁻1 अँड देन 0.4. 0.4 म्हणजेच किती पर्सेंट होतील 0.4 into 100 इट मीन्स किती झाले 40%. इतके अमाऊंट ऑफ एफिशियन्सी आहे त्या गॅसमध्ये. A heat engine works between two reservoirs. A heat engine works between two reservoirs. The working substance used in the engine absorb 2.8 into 10⁸. 2.8 into 10⁵ 10⁵ joule
10⁵ joule, it means Q, of heat if the efficiency of engine absorbs is 70%, it means eta दिले 70%. Find the heat reject by the working substance. It means काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथे आता. इटा दिलेला आहे, QH दिलेला आहे, देन QC रिजेक्ट सबस्टन्स म्हणजे QC. आणि फॉर्म्युला बघितलाच आहे आपण इफिशियन्सीचा काय आहे. इटा इज इक्वल टू QH मायनस QC अपॉन QH. ओके, पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, देन ते जूलमध्ये म्हणजे 70% डिवाइड बाय 100, सो 0.7. ओके, QH आहे, QC आहे, सॉरी इटा आहे, आपल्याला QC फाइंड करायचं आहे, राईट. सो इटा किती आहे 0.7, QH किती आहे 2.8 इंटू 10⁵ मायनस QC कॅल्क्युलेट करायचं आहे अपॉन QH अगेन 2.8 इंटू 10⁵. सो फर्स्ट 2.8 इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होईल मल्टिपल. 0.7 इंटू 2.8 इंटू 10⁵ इज इक्वल टू 2.8 इंटू 10⁵ मायनस QC तिकडे प्लस तिकडे जाऊन मायनस होईल, आणि देन जे मायनस प्लस आहे ते मायनस होईल, म्हणजेच काय QC इज इक्वल टू 2.8 इंटू 10⁵ मायनस 0.7 इंटू 2.8 इंटू 10⁵. right? 2.8 into 10⁵ minus 1.96 into 10⁵. ओके, and then दोघांचं 10⁵ कॉमन काढल्यावर 2.8 1.9 into 10⁵. मग बरं सबस्ट्रॅक्शन किती होतं 1.96. ओके, पूर्ण घ्यायची व्हॅल्यू 1.96 and then 2.8 minus 1.96 0.84 into 10⁵. हे आन्सर आहे. ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल आणि 8.4 10⁴ जूल केलं तरी चालेल. 8.4 10⁴ जे ऑप्शनमध्ये असेल ते. हे आलं आपलं QC. An engine works at 5000 RPM. An engine works at 5000 RPM and it performs 1000 joules of work in one cycle. 1000 joule of work in one cycle. If the engine runs for 10 minutes, if the engine works for 10 minutes, how much total work is done by engine? ओके, सो ते इंजिन RPM मध्ये फिरत आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन दिलेलं आहे 5000 RPM. अँड देन 5000 RPM इट्स मीन सायकल्स रिपीटेड एव्हरी मिनिट. ओके, ती प्रत्येक मिनिटला काय होते रिपीट होते. सो टोटल रिव्हॉल्युशन किती मिनिटमध्ये सांगितलं आहे 10 मिनिटमध्ये. सो टोटल रिव्हॉल्युशन इन 10 मिनिट काय करावं लागेल मग एका याला ती 5000 RPM फिरते. सो 10 मिनिटला किती फिरणार आहे 10 इंटू 5000 किती येईल मग टोटल
50,000 लिहून घे. 2 मार्क्सला विचारलं जातं. म्हणजे किती रिव्हॉल्व्स करते ती 10 मिनिटमध्ये? 50,000 रिव्हॉल्युशन. आणि अजून त्यांनी वर्क डन पण करायला लावले पर सायकलला. ओके, वर्क डन पर सायकलला किती येत आहे? 1000 जूल. ओके, किती होत आहे टोटल वर्क पर याला किती होते? 1000 जूल. आणि मग 5000 याला किती करावा लागेल? तर 1000 इंटू 50,000. ओके, सो टोटल वर्क डन पर सायकलला किती असणार आहे? 1000 इंटू 50,000. म्हणजेच काय? 5 वर किती झिरो येणार? 7. राईट. सो 5 1 2 3 2 3 4 50 नियर अबाउट लॅक. सो 5 इंटू 10⁻⁷ जूल वर्क